नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता आजी ही जयला आणि सगळ्यांना सांगते की बघितलं का, जय बायकोमध्ये किती ताकद असते आणि श्री जर आता तिच्या बुद्धिमत्तेने कसे आता सगळ्यांना हरवून टाकू शकते. आणि लगेच आता हसतच गौतम म्हणतो की हो आजी, आजकालच्या मुलींना अशाच असतात आणि आसावरी सुद्धा अशीच आहे. आणि लगेच आसावरीला अजून चूर होते तर शर्वरी आणि सगळ्याजणी आसावरीकडे बघतात. आणि आता हसतच आजी म्हणते की आतापासूनच बायकोचं कौतुक करायला लागलास का. आणि अनु म्हणते की पीडीएफ पब्लिक डिफेक्ट अपेक्षण. तर सगळ्याजणी हसू लागतात. आणि तेवढ्यात आता दुसरी तिथे आलेली एक मुलगी म्हणते की शेरू, आसावरीचं तर लग्न ठरलंय, पण आता तुला कसा मुलगा हवा. शेरू आता इकडे तिकडे बघते. आणि तेवढ्यात इकडे जय खाली मान घालतो तर गौतम आता जयच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि शर्वरी म्हणते की गबग, मम्मी पप्पा ठरवतील ना त्या मुलासोबत मी लग्न करेन. आणि ती मुलगी म्हणते की ते झालं, पण तुला स्वतःला कसा नवरा हवा तेच सांगा आम्हाला. आणि लगेच आता शर्वरी ही झोपाळ्यावर बसते तर ती बाई म्हणते, बोल ग शेरू, तुला कसला नवरा हवा. आणि तेवढ्यात आता लगेच ती बाई म्हणते की सांग माझ्या कानात. तर आजी तिथे येते आणि म्हणते की शेरू केला का विचार आणि सांग माझ्या कानात. आणि इकडे आता जय हा बाजूला मोबाईल बघत उभा असतो तर एक म्हातारी आजी तिथे येते आणि म्हणते की बाळ, जरा मला वडाच्या झाडाजवळ नेऊन घालतोस का. तर मोबाईल खिशात ठेवत जय म्हणतो चला. आणि आजीला घेऊन जय तेथून बाजूला जातो. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की घाई नका करू, माझा येणार राजकुमार घोड्यावरती बसून. आणि आसावरी म्हणते की शेरू, तुला पाहिजे तरी कसा. तर शर्वरी म्हणते अगदी माझ्या मनासारखा मला हवा तसा. आणि लगेच आता अनु म्हणते की पिक्चरचा हिरो की टायटनचा हिरो. तर लगेच आता शर्वरी म्हणते की करून टाकीन, सगळ्यांचा खेळ खाल्लास. आणि शर्वरी म्हणते की हुशार हवा पण नम्रसुद्धा हवा. आणि शर्वरी म्हणते की श्रीमंतीपेक्षाही प्रेमळ हवा. आणि शर्वरी म्हणते माझ्याशिवाय त्याचं पानच हल्लं नाही पाहिजे. त्याला राग जरी आला तर या शर्वरी पुढे त्याचा राग आता फिका पडला पाहिजे. आणि शर्वरी म्हणते की शेरू म्हणून त्याने मलाच दिला पाहिजे मान. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की आपला फंडा एकदम क्लिअर आहे बॉस, नवरा असावा नवऱ्यासारखा. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की नवरा असावा माझी बडबड दररोज ऐकणारा. आणि नवरा असावा भांड्यावरही पहिलं स्वारी बोलणारा. आणि शर्वरी म्हणते की नवरा असावा मला आयुष्यभर जपणारा आणि 2 कुटुंबांना आता एकत्र ठेवणारा. आणि आता जयकडे बघत शर्वरी म्हणते की माझ्या समोर असताना शायनिंग न मारणारा. तर जय हा शर्वरीकडे बघतो. आणि इकडे आता जय त्या म्हाताऱ्या आजीला 7 फेऱ्या मारून त्या म्हाताऱ्या आजीला आधार देत आता 7 फेऱ्या मारायला मदत करतो. आणि इकडे आता आजीला घेऊन जय बाजूला येतो. आणि इकडे आता आसावरी ही झोपाळ्यावर बसते तर आता अनु आसावरीला झोका देत असते. तर तेवढ्यात पाठीमागून अनुला बाजूला करत गौतम तिथे येतो आणि आसावरीला झोका देऊ लागतो. आणि इकडे अनु पुढे आलेली बघून आसावरी पाठीमागे बघते तर प्रेमाने गौतम आपल्याला झोका देतोय हे आता आसावरी बघते. आणि पटकन आता गौतम हे एकटेक नजरेने आसावरीकडे बघतो. आणि तेवढ्यात गौतम म्हणतो खूप सुंदर दिसतेस बरं का. तर अनु म्हणते की आशुताईने आज उपवास धरलाय आणि सकाळपासून काही नाही खाल्लं. तेव्हा आता आसावरी म्हणते की मम्मीला बरं नाही ना, तेव्हा तिच्या वाट्याचे उपवास आम्ही करतोय. आणि प्रेमाने गौतम हा आसावरीकडे बघताच आजी तिथे येते. आणि आजी म्हणते की काय रे गौतम, आत्ताच तिला काहीतरी भरवतो की काय. तेव्हा आता गौतम म्हणतो की नाही का आजी, आणि आम्ही रोमॅन्टिक झालो होतो ना. आजी मला सांग ना, तुमच्या वेळेससुद्धा अशी रोमॅन्टिक वटपौर्णिमा व्हायची का. असंच आजी म्हणते आमच्या वेळेस असं काही नव्हतं होत बरं का. आजी म्हणते की यांना मी लग्ना अगोदर बघितलंसुद्धा नव्हतं, बोलणं तर फारच लांब. आणि आजी म्हणते की आमच्या लग्नानंतर 2च आठवड्यात वटपौर्णिमा होते आणि त्यांनी पहिल्यांदाच माझ्यासाठी गजरा आणल्यामुळे मी जाम खुश झाले. आणि त्यांनी आणलेला गजरा मी 2 दिवस काढलाच नव्हता आणि आरशात मी सारखा तो गजरा बघत बसायची. आणि त्यानंतर इकडे आता जय हा फोनवर बोलण्यासाठी बाजूला येतो. आणि आता ऑफिसमधून आता जयला फोन आलेला असतो. आणि जय म्हणतो काय शर्वरी परब. तर तेवढ्यात आता शर्वरी पण नेटवर्क नसल्यामुळे फोनवर बोलायला बाजूला जाते. तर तेवढ्यात समायराचा आता शर्वरीला धक्का लागतो आणि शर्वरी पडू लागताच आता इकडे जयच्या मिठीत येते आणि जय शर्वरीला धरतो. दोघेही प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे एकटक बघू लागतात. तर भानावर येत जय आता शर्वरीला उठून सावरायला देतो. तर शर्वरी म्हणते त्या समायरामुळे पडले मी. आणि आता शर्वरी म्हणते की हे बघ, मी ऑफिसचंच काम करत होते पण इथे नेटवर्क नव्हतं म्हणून बोलायला बाजूला आले.
आणि शर्वरी म्हणते की तुझ्या बाबतीत काही जरी असलं तरी मला लागतं, चल हो बाजूला. आणि शर्वरी पुढे निघून जाते. आणि इकडे आता आकाशची बायको वडाच्या झाडाला पूजा करून फेऱ्या मारू लागते. तेवढ्यात आता आकाशची बहीण म्हणते आमच्या लाडक्या आकाश दादांनी त्याच्या बायकोसाठी छानसं गिफ्ट आणलंय. तर आकाश तिला शांत बसायला सांगतो. आणि प्रेमाने पूजा करून आल्यानंतर आकाश आता त्याच्या बायकोला प्रसाद भरवतो. तर त्याची बायकोसुद्धा आकाशला भरवते. ते सगळं बघून आजी तिथे येते आणि म्हणते की अरे वा, तुमचं छान चाललंय, आमच्या वेळेस असं काही नव्हतं बरं का. आणि आजी आता साक्षीला आकाशच्या पाया पडायला सांगते. आणि इकडे पमा सुद्धा आता पूजा करून प्रसाद घेऊन तेजूकडे येते आणि तेजूला प्रसाद देते. आणि त्यानंतर आता पमा म्हणते की एक बोलू का. तेजू म्हणते की बोला ना. पमा म्हणते जयने होकार दिल्यापासून सगळं काही व्यवस्थित चाललंय. आणि पमा म्हणते की आता पुढच्या गोष्टी बोलायला काहीच हरकत नाहीये. आणि पमा म्हणते की साखरपुडा पत्रिका. तर तेजू म्हणते थांबा थांबा प्रमिलाताई, आत्ता ही वेळ कुठली आहे. तेजू म्हणते की आत्ता फक्त होकार, पुढे एक फार फार काही होणार आहे. आणि आता पमा म्हणते ठीक आहे. तर तेजू म्हणते की अजून प्रसाद द्यायचा असेल ना दुसऱ्यांना. पमा म्हणते हो. आणि पमा निघून जाते. आणि लगेच आता इकडे तेजू म्हणते की एवढी लग्नाची घाई लागली ना, आता यांना आयुष्यभर वाटच बघायला लावू दे. आत्ताशी कुठे मॅच सुरू झाली आणि फायनलपर्यंत जायला बऱ्याच मॅचेस बाकी असल्याची तेजू बोलते. आणि तेवढ्यात आता जय आणि आजी तिथे येतात. तर जय तेजूला म्हणतो की आई चल निघायचं आहे का आता. तर सगळेजण आता निरोप घेऊन निघू लागतात. आणि तेवढ्यात आता पोलिसांची व्हॅन तिथे येते. आणि पोलिसांच्या व्हॅनकडे बघत आता सगळेजण टचकतात. आणि एवढ्यात आता पमा त्या तिच्या बहिणीला म्हणते की ताई पोलिसांची गाडी. तर तिची बहीण म्हणते की हे कशाला आले असतील. तर त्या व्हॅनमधून आता पोलीस इन्स्पेक्टर हवालदारासोबत उतरत आता त्यांच्याकडे येऊ लागतात. आणि तेवढ्यात तो इन्स्पेक्टर आता जय समोर येत म्हणतो की मिस्टर जय खानोलकर, आम्ही तुम्हाला अटक करायला आलो. तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि इन्स्पेक्टर म्हणतो यू आर अंडर अरेस्ट. तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि सगळेजण आता जयकडे आणि इन्स्पेक्टरकडे बघू लागतात. आणि इकडे आता समयराला मात्र खूप आनंद होऊन समयरा असू लागते. आणि आता जय म्हणतो की काहीही काय बोलता इन्स्पेक्टर, मी काय केलंय. इन्स्पेक्टर म्हणतो की विनयभंगाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तर जयला आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार आली. तेजू म्हणते कुणाची तक्रार आणि कोणती तक्रार. आणि लगेच आता जय म्हणतो की व्हॉट, मी असं काहीच केलं नाही आणि हाचा असा आरोप माझ्यावरती कोणी केला आणि का केला आहे. आणि जय म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. गौतमही म्हणतो की इन्स्पेक्टर दादा माझा असा कधीच करू शकत नाही. आणि गौतम म्हणतो त्याचं कॅरेक्टरच नाही आहे तसं, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय. आणि इकडे आता साक्षी आणि आकाशसुद्धा म्हणतो की दादा असं काही करणं शक्यच नाही आहे, तुमची काहीतरी चूक होते. आणि इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा आम्ही तक्रार नोंदवली, पण जय खानोलकर जर निर्दोष असतील तर नक्की त्यांना न्याय मिळेल. पण आता त्यांना पोलीस स्टेशनला यावंच लागेल असे इन्स्पेक्टर बोलतात. तर समायरा खुश होते. शर्वरी म्हणते पण तक्रार कोणी केली ते तरी सांगा. तर इन्स्पेक्टर म्हणतात हे सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. आणि इकडे आता समायराच्या ते सगळं लक्षात येतं आणि सगळं समायराला आठवतं. आणि ज्या वेळेस आता समायरा कंपनीमध्ये गेली होती त्यावेळेस आता एक चेक समायरा आता सायलीला देत म्हणते की हे बघ, जर तू माझ्यासाठी काम केलं तर मी तुला खूप काही देऊ शकते आणि जॉबही देऊ शकते. आणि लगेच आता सायली म्हणते पण काम काय आहे. तर समायरा तिच्या कानात आता तिचा प्लान सांगते. आणि जयचं नाव ऐकताच आता सायली म्हणते की हे शक्य नाही मॅडम, मी असं करणार नाही. पुन्हा तो चेक हातात देत समायरा म्हणते काही होणार नाही, मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस, मी सांभाळून घेईल. आणि लगेच आता सायली म्हणते की मला शक्य नाही. तर लगेच आता समायरा म्हणते की एवढे पैसे आहे, तुझी बँक भरेल आणि तू मॉलमध्ये शॉपिंगसुद्धा करू शकतेस. आणि इकडे आता समायरा ही जयच्या केबिनमध्ये येते. तर जयचा मोबाईल तिथे राहिलेला असताना समायरा आता त्याच्यावर मेसेज करते की आज रात्री कंपनीत काम संपल्यानंतर तू मला येऊन भेट आणि हा मेसेज मी पाठवला असं कुणाला सांगू नकोस. आणि जयच्या मोबाईलवरून मेसेज पाठवून आता समायरा तो मोबाईल तिथे ठेवते. आणि ते सगळं आता समायराला आठवून समायरा आता हसू लागते. इन्स्पेक्टर आता जयलाच तेथून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगतो. आणि तेवढ्यात आता मीडियावाले सुद्धा तिथे आलेले असतात. मीडियावाले म्हणतात की मिस्टर जय खानोलकर असं असभ्य वर्तन करताना तुम्हाला काही वाटलं नाही का आणि किती दिवसापासून हे चालू आहे. तर आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. जय म्हणतो अहो सर मी काहीच केलं नाही. इन्स्पेक्टर म्हणतो तुमच्यावर आरोप केला आहे म्हणून आम्हाला तर चौकशी करावंच लागेल ना. आणि जय म्हणतो की करायचं असेल आणि करायची असेल चौकशी तर त्या बाईची करा, तिने हा आरोप माझ्यावर का केला मला माहिती नाही आहे. आणि आता इन्स्पेक्टर म्हणतो सगळा तपास होईल, आम्ही तेच काम करतोय. आणि हवालदार जयला आतमध्ये घेऊन जायला सांगतो. आणि जय आता मोबाईल आता बोटातील अंगठी, गळ्यातील चेन, घड्याळ सगळं काढून आता त्या लेडीज कॉन्स्टेबलकडे देतो. आणि आता इन्स्पेक्टर जयची चौकशी करू लागतात.
आणि त्यावेळी जय म्हणतो की मुळात कोणीही असा आरोप केला की तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येता का? तर जय आता त्यांनी काहीच केलं नसल्याचे सांगतो. इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा, तुम्ही जर सहकार्य केलं तर ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठीही बरं होईल. तुम्ही खरं सांगा. जय म्हणतो मी तुम्हाला किती वेळा सांगू, मी काहीच केलेलं नाही आहे. आणि मिस्टर जय खानोलकर, तुमच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची आता केस दाखल झालेली आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो, पोलीस फंडासाठी तुम्ही किती मदत करता ते सुद्धा माहिती आहे. इन्स्पेक्टर म्हणतो हे ऐकून मला सुद्धा शॉक बसला, पण माझे हात कायद्याने बांधले गेलेत आणि असले आरोप आम्हाला अत्यंत सिरियसली घ्यावे लागतात. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की मी फार तर तुमच्यासाठी एवढं करू शकतो की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि यापेक्षा मी तुमची काहीही मदत करू शकत नसल्याचे इन्स्पेक्टर बोलतो. आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं काम करू द्या असे इन्स्पेक्टर बोलतो. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी ही वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण या आरोपातून बेल मिळेल ना? तर आता वकील म्हणतो की नाही, यातून बेल मिळणं शक्य नाही. तर आता शर्वरी ही तपास काढते. तर हे सगळं शर्वरी वकिलाला म्हणते की हे सगळं कोणी केलं? तर लगेच आता वकील सायलीचं नाव घेतात. तर लगेच आता शर्वरी ही आकाशला म्हणते की हे सगळं आपल्या मार्केट कंपनीमध्ये जी मार्केटिंग डिपार्टमेंटला आहे ना, त्या सायलीने केलं आहे. तर आता शर्वरी ही त्या सायलीकडे येते आणि म्हणते की का केलंस तू हे असं? तर आता लगेच आता सायली म्हणते की तू माझ्यापेक्षा जयला जास्त ओळखतेस का? आणि तो कोणत्या लायकीचा आहे ना मला माहिती आहे. तर शर्वरी म्हणते हे बघ, जय कसा आहे ते तुझ्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे आणि तो असं करू शकत नाही आणि काही जरी झालं तरी मी जयला यातून बाहेर काढणारच, असे आता सायलीच्या नाकावर टिचून आता शर्वरी सायलीला सांगते. आणि शर्वरी आता जयला कसं त्या आरोपातून बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.